वळत पुढच्या बातमीकडे। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मोदी नाशिकमध्ये येत आहेत। उद्घाटनानंतर त्यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे। नाशिकच्या तपोवन परिसरात तब्बल 16 एकर मैदानावर भव्य सभेसाठी मंडप उभारण्यात आलाय। दरम्यान मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन उद्या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे आणि याच ठिकाणी त्यांची सभा देखील पार पडणार आहे। या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर मोदींच्या या सगळ्या दौऱ्याची त्यांच्या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। नाशिकच्या तपोवन परिसरातल्या मोदी मैदानावर मोदींचा हा कार्यक्रम पार पडतोय। तब्बल 16 एकर मैदानावर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडतोय आणि त्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। भव्य असा सभा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। तर जवळपास 1 ते 1.5 लाख लोक बसू शकतील अशा पद्धतीची तयारी नियोजन जे आहे ते प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मिरची हॉटेल चौक ते या सभास्थळापर्यंत मोदींचा रोड शो आणि त्यानंतर मग या ठिकाणी मोदी पोहोचल्यानंतर मग राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन आणि त्यानंतर त्यांची सभा असा हा सगळा भव्य कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी नाशिकमध्ये उद्या असणार आहे। प्रशासनाकडून आंदोलकांची देखील समजूत काढली जाते आणि कोणताही अनुचित प्रकार मोदींच्या दौऱ्यावेळी घडणार नाही अशा पद्धतीची पुरेपूर खबरदारी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जाते आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।